नमस्कार सेवक बांधवांनो, मी नागेश शरणागत. भरपूर दिवसानंतर मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी आलोय. तर आजचा आपण विषय घेऊया की परमात्मा एक सेवक, मानव धर्माचा सेवक यांचे बाकी इतर लोक जे मार्गाच्या बाहेरील लोक आहेत, ज्यांना आपण अनेक वाले म्हणतो, हे आपले का म्हणून राग करतात. तर यावर आपण आज चर्चा करूया. परमात्मा एक सेवकांची, मानव धर्माच्या सेवकांची का म्हणून राग करतात. तर सेवक बांधवांनो, ते राग जाणून करत नाही, त्यांना राग करण्याची हौस आलेली नाही. कारण या जगात कुणाला बिना कामाची, बिना मतलबाची कुणाची राग करायची किंवा कुणाची निंदा करायची कुणाला हौस नाही आहे. तर आम्ही काय, प्रत्येकांना माहीत आहे, प्रत्येकांना माहीत आहे की या मार्गातील जे सेवक आहेत, या मार्गात येण्याच्या आधी प्रत्येक सेवक हा दुखी होता, कष्टी होता, त्रासलेला होता. कितीतरी देवा धर्माचं पूजन करून या जाणतेकडे, त्या वैद्याकडे, या देवीकडे, त्या भगतकडे जाऊन त्रासून डॉक्टर उपचार करून थकल्याच्या नंतरच या मार्गात प्रवेश केलेला आहे. सहजासहजी कोणी या मार्गात आला नाही. हा प्रत्येक सेवकाला आणि जे मार्गाच्या बाहेरील अनेक वाले आहेत त्यांना सुद्धा माहीत आहे. पण तरी पण ते आपल्यावर का टीका टिप्पणी करतात. तर टीका टिप्पणी करण्याचा मागचा उद्देश, कारण आपण मार्गात येण्याच्या आधी दुखी असतो आणि दुखी जेव्हा होतो तेव्हा आपण मार्गदर्शक साहेबांकडे जातो. मार्गदर्शकांकडून या मार्गाची शिकवण, तत्व, शब्द, नियम, विनंती, प्रार्थना म्हणजेच त्यांचा शब्द घेऊन आपल्या घरी येतो. घरी आल्याच्या नंतर नित्य नेमाने विनंती, प्रार्थना, चर्चा बैठकमध्ये जाणे, वेळोवेळी सेवकांसोबत नमस्कार घेणे, हवन कार्याला जाणे, भजन कार्यातही उपस्थित राहणे. आम्ही नित्य नेमाने सुरुवातीला जे पालन करतो त्यावेळेस प्रत्येक लोक, प्रत्येक व्यक्ती आपली प्रशंसा करतो आणि मग आपण सुखी झाल्याच्या नंतर, समाधानी झाल्याच्या नंतर कुठंतरी आपल्या शिकवणीपासून, आपल्या मार्गाच्या ध्येय धोरणापासून कुठंतरी एका बाजूला वळतो आणि कुठंतरी एका बाजूला वळतोय म्हणून ते आपल्यावर टीका टिप्पणी करतात. उदाहरणार्थ, आपण जेव्हा विनंती प्रार्थना करतो आणि आपल्या गावात जेव्हा बैठक होतो, कुणाच्या घरी नव्या हवन कार्यानिमित्त बैठक होतो, पहिले त्यागाच्या हवन कार्यालाही बैठक होत होता आणि त्या ठिकाणी पोंगे लावल्या जात होते, भोपू लावल्या जात होते आणि त्या भोपामध्ये प्रत्येक सेवक आपापला अनुभव सांगत होता. आपापला अनुभव सांगितल्याच्या नंतर आणि सांगत असतो, नव्या हवन कार्याच्या बैठकीत मासिक बैठक आहे, 15वाडी चर्चा बैठक आहे, त्रिमासिक चर्चा बैठक आहे आणि सेवक संमेलनाचीही चर्चा बैठक आहे. यामध्ये सेवक माईकवर सांगतो आणि जेव्हा माईकवर आपण प्रार्थना म्हणतो आणि ते प्रार्थना म्हणतो जेव्हा प्रार्थना म्हणतो त्या पोंग्याच्या माध्यमातून, तर ती प्रार्थना आज प्रत्येक मार्गातील सेवकांना तर माहीतच आहे, पण जे मार्गाच्या बाहेरील अनेक वाले आहेत त्यांना सुद्धा त्या गोष्टी माहीत झाल्या. आपल्याला 5 नियमामध्ये लिहिलेला आहे, ध्येयाने एकच परमेश्वर मानणे, सत्य, मर्यादा व प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे, अनेक वाईट विषय बंद करणे, दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॅटरी, पटाचोर, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी, मुलांना व पतिदेवाला वाईट शब्द बोलू नये, याशिवाय मानवी जीवन खाल्ल्याणारे कोणते विषय बंद करणे, कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे, आपले कुटुंब मर्यादित ठेवणे, याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे. तर आपण यातच फसलोय की आपण जो पोंग्यावर बोलतो लोकांना आपलं माहित झालं. आज प्रत्येक सेवकाच्या घरी स्त्रियांनी, मुलांना व पतिदेवाला वाईट शब्द बोलू नये, किती पर्सेंट बोटावर मोजण्यासारखे या मार्गातील स्त्रिया सेविका असतील जे पतिदेवाला आणि मुलांसोबत प्रेमाने वागत असतील. नाही तर त्यांच्या तोंडामध्ये सदैव राहिला, सकाळ झाला सायंकाळ झाला, सकाळ झाला सायंकाळ झाला की तू मेमे करतात. खोटे बोलणे आज ते का म्हणून आमची राग करतील नाही. आम्ही ज्या ठिकाणी खोटं बोलायला पाहिजे त्या ठिकाणी खोटं बोलत नाही आणि आपला उल्लू सीधा करण्यासाठी आम्ही खोट्यावर खोटे बोलतोय. मग ते आमची राग नाही करणार का. सट्टा, जुवा, लॅटरी ह्या ठीक आहेत, या बंदच केलेला आहे. आणि जो सेवक जर असा करत असेल, दारू, टॉनिक, सट्टा, जुवा जो या मार्गात राहून करत असेल तो मार्गाचा सेवक नाही. मी या पूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला
ज्या वेळेस सुरुवातीला मी व्हिडिओ बनविलं होतं त्याच वेळेस सांगितलं आहे की जो सेवक दारू पितो, सट्टा लावतो, तो सेवक नाही, तो मार्गाच्या बाहेर आहे. तर अशा लोकांपासून मग असे लोक काही काही चुका करतात आणि आपण त्याच्या चुका झाल्याच्या नंतर आपण त्याला माफीचे कार्य देत असतो आणि तो 17 वेळेस चुका करतो आणि अशा लोकांपासून आपल्यावर टीका टिप्पणी होतो. प्रत्येक माणसाला माहित आहे की हा मार्ग एकदम चांगला आहे, पण आमच्या वागणुकीमुळे, आमच्या शिस्तमुळे आज आमच्यावर टीका टिप्पणी होत आहे. सेवक बांधवांनो, म्हणून जर आपल्याला या मार्गावर जो होणाऱ्या टीका टिप्पणी आहेत यांना जर थांबवायचं असेल तर प्रत्येक सेवकांनी जो नियम आहे अनेक वाईट व्यसन बंद करणे, त्या अनेक वाईट व्यसन बंद करण्याच्या जे नियम आहेत त्यावर विशेषतः लक्ष देऊन त्याचा विशेषतः पालन करणं गरजेचं आहे. अन्यथा आम्ही जर असे पालन केलो नाही तर आमच्यावर टीका टिप्पणी होतच राहतील. म्हणून या टीका टिप्पणीला थांबवायचा जर आहे तर आपल्याला अनेक वाईट व्यसन बंद करणे यावर विशेषतः लक्ष द्यावं लागेल. खोटे बोलणे आहे, चोरी करणे आहे, राग आणणे आहे, स्त्रियांनी मुलांना पती देवाला वाईट शब्दात बोलू नये आहे, जे इतर गोष्टी आहेत या सर्व गोष्टीवर विशेष लक्ष देऊन या निंदकांचं आपण तोंड बंद करू शकतो. म्हणून जे आम्ही जो पेरलं आहे त्या जो पेरलं लोकांना सांगितलं माईकच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आम्ही पेरून दिलं आहे. प्रत्येक लोकांना माहीत झालंय की या मार्गामध्ये शिकवण काय आहे. तर त्या शिकवणीचा आम्ही जोपर्यंत पालन करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांचं तोंड बंद करू शकत नाही. कारण भांड्यावर झाकण्याचा झाकण तयार झालेला आहे, पण तोंडावर झाकण्याचा झाकण तयार झालेला नाही. आणि तोंडावर जर झाकण झाकायचं असेल तर बाबांच्या शिकवणीचा आणि त्या 5 नियमातील 3ऱ्या नियमाचा काटोकारपणे आम्हाला पालन करणं गरजेचं आहे. नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.